सततच्या पावसामुळे आईच्या पायाला चिखल्या झाल्या होत्या. त्याचा मलम आणण्यासाठी मी गावात निघालो. चिखलाच्या वाटेवरून जरा जपून गाडी चालवत चालवत मी मेडिकलमध्ये पोहोचलो. फार्मासिस्ट रोहितने एक चांगलं औषध दिलं. ते घेऊन मी लगेच घराकडे वळालो. सकाळीच आईकडून तिला चिखल्या झाल्याचे समजल्यापासून तिचा पाय सतत डोळ्यासमोर येत होता. मलम घेऊन घरी पोहोचलो तर आई नातीसोबत गप्पा मारत बसली होती. मी लागलीच तिच्याजवळ जाऊन बसलो आणि तिचे पाय पुसून घेतले. मग ट्यूबमधला मलम काढून तिच्या बोटांमध्ये लावू लागलो. माझी मुलगी कादंबरी ही ते कुतूहलाने पाहत होती. आजवर आईने आम्हा सगळ्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. आज तिच्या पायाला औषध लावताना समाधान वाटले. मित्रांनो, जिच्या रक्ताने आपलं शरीर बनलं ते शरीर तिच्यासाठी झिजायलाच हवं. आई ही आयुष्यात एकदाच मिळणारी गोष्ट आहे, तिला जपायलाच हवं.